नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपल्या सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 10 एप्रिल 2025 वार गुरुवार गुंटकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी बदल झालेली पाहायला मिळतात। तर उन्हाळ्यामुळे आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळते, त्यामुळे दरावरती काय परिणाम झालेले पाहायला मिळतात का ते आपण पाहणार आहोत। तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। लसणाची आवक पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणावरती लसणाची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन लसूण मार्केटमध्ये आल्यापासून लसणाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण आपल्याला पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये साधारणतः लसणासाठी 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या लसणाची आवक झालेली पाहायला मिळते। तर 25 रुपयापासून ते 30 ते 35 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला या लसणाचे दर पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत देखील आपल्याला लहान ते मीडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला लसणाची दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, या ठिकाणी आपण पाहू शकता लसणाची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये लसणासाठी साधारणतः दर जे आहे ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, तर 100 रुपये या ठिकाणी आपल्याला या लसणाचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर बॉक्स पॅकिंगमध्ये साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर लसणाचे दर पाहतात। तर काही दिवसापूर्वी लसणाचे दर जे ते एक 70 ते 75 रुपयाच्या दरम्यान आलेले पाहायला मिळत होते, परंतु या ठिकाणी आपल्याला थोडीशी लसणाच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। तर चांगले माल जे आहे ते साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। झेंडूची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आज झेंडूच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, तर मार्केटमध्ये थोडीशी लाल झेंडूची आवक कमी पाहायला मिळते। तर साधारणतः पिवळे झेंडूचे दर ही आपल्याला थोडेफार 5 ते 10 रुपयांनी कमी असलेले पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः दर जे आहे ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 90 ते 100 रुपयापासून देखील आपल्याला आस्टरचे दर पाहायला मिळतात। बिजलीची आवक पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाबावरती थ्रिप्स, त्याचबरोबर उन्हाळ्यामुळे या ठिकाणी आपल्याला गुलाबाची क्वालिटी आहे ती खराब होताना पाहायला मिळते। तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत ते 140 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके मालासाठी साधारणतः 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। गुलछडीची आवक पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 140 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडी स्टिकसाठी दर पाहायला मिळते। डच गुलाबची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल डच गुलाबसाठी पाहायला मिळते। तर त्याचबरोबर कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। पिंगडीजीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः दर जे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात।
जरबेराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जरबेरासाठी साधारणतः दर जाते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये जरबेराची आवक पाहायला होते. तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी घसरण पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे आहे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. इंदोर बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 16 ते 17 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कांद्यांची आवक पाहू शकता. तर मोठ्या साईजमध्ये कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला आज घसरण झालेली पाहायला होते. तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते. तर हलके माल जे ते लहान साईजमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये आवक पाहिली तर साधारणतः आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. परंतु मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात. तोतापुरी कैरीची आवक पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. बॉक्स पॅकिंगमध्ये देखील आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी चढउतार पाहायला मिळते. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला तोतापुरी कैरीच्या दरामध्ये पाहायला मिळते. दोडक्याची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला आज दोडक्याच्या दरावरती पाहायला मिळते. टोमॅटोची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही साधारणतः बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे आहे ते 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात. वाटाण्याची आवक पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला होतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाटाण्याचं सुधारणा पाहायला मिळते. गाजरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. फाफडाची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून वालगावडीचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. कैरीची आवक पाहू शकता. गावरान कैरीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात. बिटांची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये
10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर चायना काकडीसाठी देखील आपल्याला 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला काकडीच्या दरावरती पाहायला मिळतो. बीन्सची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गावरचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दुधी भोपळ्यासाठी 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. कारलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलकी क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. तोंडल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलकी क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून तोंडलीचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलकी क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलकी क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. तर आवक थोडीशी आज वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 32 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. स्वीटकॉर्नची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नचे दर जे आहे ते थोडेसे कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्याचा परिणाम देखील आपल्याला स्वीटकॉर्नच्या दरावरती आज पाहायला मिळतो. पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात. खरबूजची आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत खरबूजचे दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे ते आपल्याला 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक देखील आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. पिंतावेल पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंतावेल पेरूसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता
त्याचबरोबर VNR पेरूसाठी तर साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूच्या दरामध्ये थोडीशी आज घसरण पाहायला मिळते. कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. चिकूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चिकूसाठी साधारणतः दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात. मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. डाळिंबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डाळिंबसाठी साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार डाळिंबच्या दरामध्ये आपल्याला कायम तेजी पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता संत्र्यांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला संत्र्यांचे दर पाहायला मिळतात. काय लिंबांची आवक पाहू शकता मार्केटमध्ये लहान साईजमध्ये कच्च्या लिंबांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. तर मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला तेजी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळते. मागणी जास्त असल्यामुळे लहान साईजमध्ये कच्च्या लिंबांसाठी देखील आपल्याला दरामध्ये देखील तेजी पाहायला मिळते.